महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलची निवडणूक आता रंगत वाढत आहे. 155 उमेदवार रिंगणामध्ये आहे. ज्या उमेदवारांना पदसिद्ध अधिकारी आहे आपल्या बार असोसिएशनचे लोकल, त्यांना बाद केलं होतं, त्यांना पुन्हा अशा 8 जणांना निवडणुकीमध्ये समावेश करून दिलेला आहे. मतदान कसं करावं याबाबत अनेकांचे संभ्रम आहेत. एकूण 18 पुरुष उमेदवार निवडून येणार आहेत आणि त्यानंतर 5 महिला क्रमाने निवडून येणार आहेत. ही सगळी माहिती आपल्याला माहिती असायला हवी. या संदर्भात निवडणूक प्रक्रिया कशी असावी या संदर्भात बार काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट जयंतराव जायभावे यांनी काही मार्गदर्शन सूचना केली आहे. आपण मतदान करताना सूचनाचे पालन करावे. धन्यवाद. तुमचं मत हे नष्ट न होता वापरलं जावं. तुम्ही प्रेफरन्स नंबर 1 लिहिला, तो एकदाच लिहायचा आहे, एका बॅलेटवर एकदाच लिहायचा आहे. 155 सदस्य आहेत, त्यामध्ये 49 महिला आहेत आणि उरलेले जे काही 106 आहेत ते पुरुष आहेत. त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला 1 प्रेफरन्स हा एकालाच लिहायचा आहे. स्त्रीला 1 आणि पुरुषाला 1 असं लिहायचं नाहीये, कारण हे ट्रान्सफरेबल सिंगल ट्रान्सफरेबल व्होट आहे. ज्यावेळेस सुरुवातीला सुप्रीम कोर्ट म्हणालं की रिझर्वेशन, महिलांसाठी रिझर्वेशन, त्यावेळेस 2 बॅलेट झाले आणि सुप्रीम कोर्टाने शब्द वेगळा लिहिला पुढच्या ऑर्डरमध्ये. त्यांनी म्हटलं वी आर नॉट इंटेंडिंग रिझर्वेशन, इट इज अ रिप्रेझेंटेशन. आणि मग रिप्रेझेंटेशनचं म्हटलं तर 5 महिला निवडून यायच्या, ते एका सिंगल बॅलेटवर पण येऊ शकतात आणि म्हणून ते 2 बॅलेट रद्द झाले. ज्यावेळेस 2 बॅलेट होते तेव्हा ते आलं असतं, पुरुषाला 1 स्त्रीला 1. पण आता एकच बॅलेट असल्यामुळं सिंगल ट्रान्सफरेबल व्होटची व्याख्या अशी आहे की त्या बॅलेटवर 1 हा प्रेफरन्स एकदाच असेल. 155 मधल्या कुठल्याही स्त्री पुरुष कोणाला द्यायचा तुम्ही एकदाच द्या. आणि त्याच्यामुळं मूलतः या मताला महत्व हे आहे की 1 हा शब्द तिथे आला पाहिजे. OA 1 लिहा किंवा 1 आकडा लिहा, 01 लिहा किंवा सिंगल 1 लिहा, पण त्याचं तिथे 1 हे रिप्रेझेंटेशन 155 मध्ये एकदाच झालं पाहिजे. दुसरं याच्यामध्ये मतं किती द्यायचे, तर कालच निर्णय असा आलेला आहे, बहुतेक त्या सगळ्या नोटीस बोर्डवर लावला जाईल की आता हाय पॉवर कमिटीचं असं म्हणणं आहे की 5 मिनिमम प्रेफरन्सेस दिलेच पाहिजे, नाही तर मत इनव्हॅलिड केलं जाईल. आता ते कालपर्यंत परवापर्यंत नव्हतं, परंतु त्यांनी काल कुठल्या तरी रूलचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे आणि ते सगळीकडे पाठवणार आहे. त्याच्यामुळे आता आपण 5 मतं द्यायचे असं लक्षात ठेवा. अदरवाईज एक आहे, ही निवडणूक काही एक माणूस निवडून देण्याची नाहीये. ही निवडणूक आधी 25 होती, आता सुप्रीम कोर्टाने महिला बद्दल सीट सांगितलं, त्याच्यामध्ये 23 लोकांची निवडणूक झालेली आहे. त्याच्यामध्ये 5 महिला ज्या क्रमांकावर येतील त्या क्रमांकाच्या बेस्ट टॉप महिला तिथे येणार आहे आणि 18 पुरुष येणार आहे. 18 अधिक 5 23 लोकांची निवडणूक असल्यामुळं तुम्हाला जेवढे प्रेफरन्सेस देता येतील, 23 दिले तरी चालतील, किमान 5 दिले पाहिजे. तुम्ही 20 दिले, 10 दिले, 15 दिले, दॅट इज युअर चॉईस, पण मिनिमम 5 दिले पाहिजे, तरच मत व्हॅलिड होईल. त्याच्यामुळे मत इनव्हॅलिड केव्हा होईल, तो 1 2दा लिहिलं तर, कोणाही उमेदवाराला 1 2दा लिहिलं तर मत इनव्हॅलिड होईल. किमान 5 नाही लिहिले प्रेफरन्सेस, 1 2 3 4 5 इतके नाही दिले तर मत इनव्हॅलिड होईल. आणि त्या व्यतिरिक्त मताला जर कुठे काही आयडेंटिफिकेशन असतं तर ते नॉर्मल इलेक्शनचा रूल आहे, नॉन डिस्क्लोजर ऑफ आयडेंटिटी, तर ते मत इनव्हॅलिड होईल. आणि म्हणून मतदानाच्या प्रक्रियेमध्ये 155 मधला तुम्हाला ज्याला कोणाला 1 2 3 4 5 द्यायचे त्या लोकांचे नंबर तुमच्याजवळ असले पाहिजे. कारण टाइम्स ऑफ इंडियाच आहे ना, 155 लोकांचं मतपत्रिका म्हणजे काय, टाइम्स ऑफ इंडिया झाली, तिथे तुम्हाला मतदान करायचंय. फॉर्च्युनेटली यावेळेस 1000 लोक एका बूथ मध्ये असतात, तर त्यांनी 500 करण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे थोडा टाइम मिळेल. 10 बूथ आपल्या नाशिकला असतील, कारण 5000 मतदान आहे. त्याच्यामुळे आपण मात्र आपल्याला कोणाला 1 2 3 4 5 द्यायचे, त्यांचे क्रमांक लक्षात ठेवून त्या ठिकाणी तुम्हाला जे क्रमांक द्यायचे असतील, याला 1 त्याला 2 त्याला 3 त्याला 4 त्याला 5 ते दिले पाहिजे. हे सगळं करताना याचं काउंटिंग कसं होईल याचा तुम्ही आज विचारच करू नका, थोडा गुंतागुंत झालेली. महिलांचं काउंटिंग सुप्रीम कोर्ट ठरवेल, अजून वेळ आहे, ठरलेलं आहे त्यांचं. कुठल्याही क्रमांकावर ज्या महिला येतील त्यातल्या टॉपच्या 5 महिला कशा निवडायच्या त्याची प्रक्रिया ते ठरवतील. 18 अधिक 5 23 लोक निवडून यायचे आहेत. त्या 23 मध्ये जे टॉपचे लोक आहेत त्या लोकांना 18 लोकांना पुरुषांमध्ये घेतलं जाईल आणि टॉपच्या महिलांना स्त्री म्हणून घेतलं जाईल.
एकूण 23 लोक निवडायचे आहेत. त्या 23 लोकांनी 2 महिलांना कॉप करायचं आहे. असं एकंदर 25 लोकांची ही बॉडी बनणार आहे आणि त्यासाठीची ही मतदान पद्धती थोडी कॉम्प्लिकेटेड वाटत असली तरी तशी काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. आपल्याला एवढंच बघायचं आहे की मी 1 एकालाच लिहिन, मी 1 2 3 4 5 लिहिन, मी त्याच्यावर आयडेंटिफिकेशन करणार नाही. एवढ्या 2-3 गोष्टी केल्या पुरेसे. आपल्याजवळ आयडेंटिटी कार्ड असलं पाहिजे, कारण तिथे वोटर क्रमांक जसं काढतो 5000 लोक असल्यामुळं आपण आपला क्रमांक काढून घेतला पाहिजे. 2-4 दिवसात त्याच्या याद्या प्रसिद्ध होतील की 1 ते 500 या बूथमध्ये, 500 1 ते 1000 या बूथमध्ये 500 ठिकाणी 10 बूथ लागले जातील. तिथे आपली वोटर लिस्टवरचा क्रमांक आहे, तो क्रमांक तुम्हाला तिथे आज नेटवर मिळतो. त्याचे वेगवेगळे व्हॉट्सअप आहेत, त्याचे साईट्स आहेत, तिथे मिळेल किंवा आमच्याकडनं पण तुम्हाला प्रत्येकाला पाठवले जातील, कारण आम्ही ती तयारी केलेली आहे. त्याच्यामुळे तो क्रमांक घेऊन तिथे जायचं आहे आणि मतदान करायचं आहे. ही या मतदानाची प्रक्रिया जी आपल्या डोळ्यासमोर आहे ती देखील फार कॉम्प्लिकेटेड आहे, अशातला भाग नाही आहे. त्यामुळे हा